मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीने पिकांचं प्रचंड नुकसान झाले आणि याच पाहणीसाठी नेते मंडळींची आता रीघ लागली आहे। शेतामध्ये नक्की काय आहे, पिकांची अवस्था नेमकी कशी आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोडे यांनी। पाहूयात। अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सोयाबीन, कपाशी त्याचबरोबर इतर पिकं सुद्धा उद्ध्वस्त झालेली आहेत। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलेला आहे आणि त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करतायत, आक्रोश करतायत। आता हे कर्ज फेडायचं कसं आणि खायचं तरी काय असा सवाल हे शेतकरी विचारतायत। मराठवाड्यात आलेल्या अतिवृष्टीने पिकांचा चिखल केलाय। चिखल कसा केलाय आपण बघतोय। सोयाबीनचं हे सगळं पीक आहे आणि आता हे पूर्णतः चिखलात रुतलेलं आहे। गेल्या 24 तासांपासून पाऊस थांबल्यामुळे या पिकांमधलं पाणी तर ओसरलंय, मात्र पाणी ओसरल्यानंतर उरलाय तो फक्त चिखल आणि ही पूर्णतः उद्ध्वस्त झालेली सोयाबीनची झाडं। ज्यांचं शेत आहे ते हे दाम्पत्य आहे आणि हे इथं आता आपल्या पिकाजवळ हताश होऊन बसलेले आहे, कारण यातनं जे मिळणार होतं त्यातनं आता काहीही मिळालेणार नाही असं चित्र आहे आणि त्यामुळं पूर्णतः हताश झाल्याचं हे चित्र आहे। अजी, पूर्ण उद्ध्वस्त झालं तुमचं पीक? पूर्ण उद्ध्वस्त झालं। आमचं 12-13 एकर होतं सोयाबीन। 2 लाख चला 1 लाखाचा खर्च झाला। पेरताना, बिया आणताना, खत घालताना रुपयाचं काही आता शेतात निघत नाही। लोक लेकराचे लग्न जमलेत आमच्या, आम्ही करायचं कसं आता? आमची काहीतरी कीव दया करा, आम्हाला काहीतरी बघा, भागवा आमचं तरी काहीतरी बघा। कसं करायचं? आम्ही मरायचा वखत आला आमचा आता। घरात पाणी, शेतात पाणी, महिना झाला आहे। कुठवर आम्ही दम काढायचा? कसं करायचं? आमचं काहीतरी भागवा, बघा आम्हाला काहीतरी, शेतकऱ्याला काहीतरी किवल्याक करा, काहीतरी द्या बघा। आता काहीच पैसे मिळणार नाही, काहीच मिळणार नाही। पार उगवून गेलं, महिना झालं पाणी आहे त्याच्यात, काय येतंय आता? काहीच निघत नाही त्याला आता। उगवून बसलं नावची नाव, काळं भोर होऊन बसलं, वास उठलाय त्याचा। हे जे सगळे लोक येतात, खरंच अपेक्षा आहे का तुम्हाला यांच्याकडून? ना, काहीतरी अपेक्षा द्या म्हणून आमची अपेक्षा आहे ना साहेब। काहीतरी काय खावं आता? आम्ही काय गेलं की सगळं काही सुद्धा राहिलं नाही। याचं काय करावं लागेल? काय आम्ही आता काहीच नाही करायला। आता उगं बसला मुकाट्यानं काय करणार आता? विलाच आहे का? काय पगार आहे का? काय काहीच नाही कुणाला, काय नाही, निवांत बसला। आणि का आमचं वय 80 होऊन गेलं आणि पुन्हा करायचं काय त्याच्यात? मला सांगा, इतका पाऊस बघितला का तुम्ही? कधी पाऊस एवढा बघितलाच नाही आम्ही। अति पाऊस झाला, महिना झाला पाऊस पडायला लागला सारखा, त्याला काही थेंब सुद्धा बंद नाही, काही सुद्धा राहिलं नाही साहेब। कुठं काही नाही राहिलं नाही, सगळा उद्ध्वस्त होऊन गेलं सगळं पार। हे झालं, सगळंच गेलं ना आता। हे बघा की कसं झालं हे बघा। ह्याच्यात काहीच नाही आता। जर ऊन जर पडलं ते राहिलेलं सुद्धा उडून जाते। मग शेतकऱ्याने करायचं काय? सरकार कुणाचं बी असो, कमीत कमी 50,000 रुपये एकरी तरी उगाच अनुदान द्यावं। चिखल नाही आहे, पावसामुळे झालेला चिखल नाही आहे, तर शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा चिखल या अतिवृष्टीने केलेला आहे। आता सरकार कोणाचंही असो, थोडी बहुत तरी आम्हाला मदत मिळावी इतकीच या भाबड्या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोडे, झी मीडिया, लातूर।